तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं गुरुनाथ भागडे ग्राफिक्स या यूट्यूब चॅनलवरती। तर आजच्या व्हिडिओमध्ये ना आपण भागवत एकादशी निमित्त बॅनर डिझाईन बनवलेले आहे। तर आपण बेसिक टू ॲडव्हान्स आज शिकणार आहे कशा प्रकारे करायचं ते। तर या डिझाईनचं सगळं मटेरियल तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल, त्यामध्ये PSD आणि मटेरियल वगैरे मिळेल। आणि आहे ना आणि आहे ना आणि आहे ना आपल्या सर्व मटेरियलला आहे ना एक पासवर्ड सेट केलेला आहे। तर तो पासवर्ड व्हिडिओमध्ये कुठे पण येऊ शकतो, तर त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा। आणि जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आपल्या टेलिग्रामला फॉलो करा, तिथं आपण सगळं मटेरियल टाकत असतो सर्वात आधी। त्यानंतर आपल्या इंस्टाग्रामला फॉलो करा, तिथं आपण बेसिक टू ॲडव्हान्स ऑल म्हणजे शॉर्टमध्ये ट्युटोरियल आपण टाकत असतो, जे खूप महत्त्वाचं आणि महत्त्वपूर्ण असेल। तर इंस्टाग्रामला नक्की फॉलो करा तुम्ही। तर आपण आहे ना, चला आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वात आधी आपल्याला फोटोशॉप ओपन करायचं आहे। त्यानंतर ही डिझाईन आपण बनवायला शिकवणार आहे बेसिक टू ॲडव्हान्स, फार संपूर्ण साईज घेण्यापासून तर सेव्ह करण्यापर्यंत सगळं आपण सांगणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये। तर व्हिडिओ थोडा मोठा होईल, पण तरी तुम्हाला खरंच शिकायचं असेल तर नक्की बघा, संपूर्ण डिटेलमध्ये मी सांगेल। तर सर्वात आधी आपल्याला साईज घ्यायची आहे, फाईलमध्ये जायचं, न्यूमध्ये जायचं आणि 4x5 इंस्टाग्राम रेशिओची साईज घेतली आहे। ओरिएंटेशन उभं घेतलेलं आहे आणि 500 रिझोल्युशन घेतलेलं आहे। रिझोल्युशन सर्वात महत्त्वाचं असतं, रिझोल्युशन चुकलं तर डिझाईन फाटते आणि मग ती काही कामाची नाही राहत, आपली एवढी मेहनत वाया जाते। RGB कलरमध्ये ठेवायचं, 8 बिट ठेवायचं आणि क्रिएटवरती क्लिक करायचं। तर आपण या साईडला बनवणार आहे संपूर्ण डिझाईन, जशीच्या तशी इकडे तशीच आपण बनवणार आहे। तर सर्वात आधी आपल्याला काय करायचं आहे, बॅकग्राऊंड घ्यायचे। तर मी 3-4 बॅकग्राऊंड डाउनलोड केलेले आहेत, पिंक कलरची, या कलरची। तर हे आपल्याला ॲड करायचे। तर काय करायचे, तर काय लोक काय करतात, अशी डिझाईन आहे, समजा हा रेशिओ आपला आणि 9:60 हा बॅकग्राऊंड आहे, तर अशा प्रकारे करतात। तर हे चुकीचं आहे। जर तुमचा डिझाईनचा भाग म्हणजे बॅकग्राऊंडचा भाग मध्ये असेल ना, मेन जो आपल्याला लागणार आहे, तर तुम्ही असं करा। आणि आता समजा आपला भाग कुठे आहे, वरच्या बाजूला आहे, तर ही आपण असं करून चालणार नाही, ते आपला मेन जो कलर आहे तो वरतीच राहतोय। तर काय करायचं, आपण इकडे साईडला घ्यायचं आणि याची आपल्याला Ctrl+J मारून कॉपी मारून घ्यायची आहे। परत Ctrl+T दाबायचे आणि इकडे घ्यायचं, सरकवायचं असं आणि आपल्याला इथं मॅच करायचं असं। त्यानंतर राईट क्लिक करायचं आणि फ्लिप हॉरिझॉन्टलवरती क्लिक करायचं, तर हे मॅच होऊन जाईल दोन्ही साईड। आता काय करायचं, शिफ्ट दाबायचं आणि हे पण आपण सिलेक्ट करून घ्यायचं। तर Ctrl+T दाबायचं, त्यानंतर मध्यभागी घ्यायचं, आपल्याला मध्यभागी अशा प्रकारे घ्यायचं। ओके, आता काय करायचं, आता आपल्याला दुसरं बॅकग्राऊंड ॲड करायची। तर फाईलमध्ये जायचं, प्लेस एम्बेडमध्ये जायचं आणि हे आपण डाउनलोड केलेलं आहे। आता याचा भाग वरचा भाग काहीच नाही, याचा आपल्याला खालचा भाग लागणार आहे। तर आपण ही झूम केली तरी चालेल, कारण आपल्याला हा भाग लागतोय। तर बघू शकता अशा प्रकारचा भाग आलेला आहे। आता याला आपण ब्लेंडिंग ऑप्शनमधून आपल्याला मल्टिप्लाय करायचं आहे। इथे मल्टिप्लाय केल्यानंतर अशा प्रकारचं आपल्याला बॅकग्राऊंड तयार होईल। आता आपल्याला पुन्हा एक ॲड करायचं आहे। जेवढ्या गोष्टी तुम्ही ॲड करत जाशाल तेवढे आपला डिझाईन आणि आपले बॅकग्राऊंड किंवा कोणती पण गोष्ट चांगली बनत राहते। जेवढं तुम्ही ॲड कराल तेवढं कमीच आहे। आता काय करायचं, याला झूम करून घ्यायचं, आपल्याला हा भाग ब्लूचा भाग आणि हा थोडक्यात लागणार आहे। तर काय करायचं, आता यावरती क्लिक करायचं आणि अल्ट दाबून धरायचं आणि इकडे मास्क लावायचं, अल्ट प्रेस करून धरायचं, मास्क लावायचं। आता काय करायचं, इथून एक ब्रश घ्यायचं। मी ब्रश डाउनलोड कसं करायचं ते आपल्या इंस्टाग्रामवरती सांगितलेलं आहे रीलमध्ये, तुम्ही नक्की बघा आणि तिथून ब्रश आपले डाउनलोड करा आणि ॲड करायचं कसं ते पण सांगितलेलं आहे। तर आता काय करायचं, याचा फ्लो कमी केलेला आहे आपण, 47% केलेला आहे। फ्लो म्हणजे आपण जेवढा वाढवू ना तेवढा इथे आपला फोटोचा फोटो येईल, म्हणजे जिथं जिथं पाहिजे नाही का, मारलं तर तिथं। तर आता याचा नियम काय आपला, का इथे ब्लॅक असेल, इकडे ब्लॅक असेल तर इकडे व्हाईट पाहिजे, तर आपला येईल। म्हणजे जर यातला हा बॅकग्राऊंडला आपण मास्क लावलेला आहे तो पाहिजे असेल
तर व्हाईट कलर पाहिजे आणि गायब करायचा असेल तर ब्लॅक कलर ठेवायचा इथून. आता बघू शकता आपण व्हाईट ठेवलेलं आहे, आता येईल, आलेलं आहे बघू शकता. जर गायब करायचा असेल तर इथून ब्लॅक करायचा आणि असं गायब होऊन जाईल. समजलं असेल तुम्हाला. आता आपल्याला व्हाईट ठेवायचं आहे आणि इकडे मारायचं आहे आपल्याला अशा प्रकारे, थोडक्यात मारून घ्यायचं. झालं. तर यानंतर आपल्याला काय करायचं आहे, अशा प्रकारचं झालेलं आहे मित्रांनो. एक लक्षात ठेवा की आपण सेम डिझाईन बनवतोय दुसऱ्या साईडला, पण तरी पण संपूर्ण सेम होत नाही. कोणती पण डिझाईन किती वेळा करा, पूर्ण सेम होतच नाही. तर काय करायचं, आता आपल्याला इकडून हा फोटो घ्यायचा आहे आपल्याला. तर फोटो पिंटरेस्टवरती तुम्हाला मिळून जाईल, तिथून मी डाउनलोड केलेला आहे. पिंटरेस्टवरती सर्च केला तरी मिळेल. आता हा फोटो आपल्याला इकडे ड्रॅग करून घ्यायचा आहे. तर फोटो आलेला आहे. Ctrl+T दाबायचं आणि अशा प्रकारे सेट करायचं. आता काय केलेलं आहे आपण, याच्यामध्ये मास्क लावलेलं आहे याला आणि खालून इरेज केलेलं आहे. तर तुम्हाला दाखवतो कसं करायचं आहे ते. तर इथून आपण पहिल्यांदा हा मास्क डिलीट करून टाकू आणि आता याला एक सिंपल मास्क फक्त लावायचा आहे व्हाईट कलरचा. त्यानंतर इथून ग्रेडियंटमध्ये यायचं आपल्याला. ग्रेडियंटमध्ये आल्यानंतर इथं ऑप्शन बारमध्ये जायचं आहे, बेसिकमध्ये जायचं आणि 2 नंबरचं सिलेक्ट करायचं. आता आपल्याला इथून गायब करायचं आहे, तर व्हाईट कलर चालणार नाही, हे बघा काहीच होत नाही. आता आपल्याला इथून ब्लॅक करायचं आहे. इथून ब्लॅक केल्यानंतर शिफ्ट होल्ड करायचं आहे, म्हणजे स्ट्रेट लाईन येते. इकडे अशी वाकडे तिकडे जाणार नाही, अशी करायचं आणि असं सोडायचं फक्त जेवढं पाहिजे तेवढं. आता एवढं आपल्याला लागणार आहे. ओके झालेलं आहे. याला कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट पण करू शकता, पण नंतर तुम्हाला चेंज करायला यामध्ये जाऊन करायला लागेल. त्यापेक्षा असंच ठेवायचं आहे. Ctrl+T दाबायचं आहे आणि अल्ट दाब प्रेस करून अशा प्रकारे कमी करून धरायचे. झालं. आता काय करायचं आहे आपल्याला, आता आपल्याला एक नॉईज ॲड करायचं आहे. नॉईज ॲड करायचं या बॅकग्राऊंडसाठी. तर काय करायचं, प्लसमध्ये जायचं, न्यू लेअर घ्यायची. ही न्यू लेअर खाली घ्यायची, इथे बॅकग्राऊंडच्या वरती घ्यायची. त्यानंतर एडिटमध्ये जायचं, फिलमध्ये जायचं आणि 50% ग्रे फिलअप, इथं नॉर्मल आणि 100% ऑपेसिटी ओके करायचं. यानंतर आपल्याला फिल्टरमध्ये जायचं आहे आणि नॉईजमध्ये जायचं आहे, ॲड नॉईज म्हणायचं आहे आणि 41% 95 इथं गौसिन ॲक्टिव्ह ठेवायचं आहे आणि मोनोक्रोमॅटिक ॲक्टिव्ह ठेवायचं आहे. त्यानंतर ओके करायचं आहे. आणि आता फक्त आपल्याला इथून ब्लेंडिंग ऑप्शनमध्ये जाऊन ओव्हरली करायचं आहे. ओव्हरली केल्यानंतर बघू शकता अशा प्रकारचा माग आपल्याला शेड बघायला मिळतो. हे बघा, हे अशा मुंग्यांची टाईप बघायला मिळतो. तर याला आपल्याला रिअलिस्टिक करायचं आहे. आता तुम्ही असं ठेवलं तरी चालेल, असं पण चांगलं दिसतं. किंवा रिअलिस्टिक करण्यासाठी काय करायचं, एम्बस मारायचं आहे आपल्याला. तर काय करायचं, फिल्टरमध्ये यायचं आणि स्टायलाइजमध्ये यायचं. त्यानंतर एम्बस मारायचं. हे 1% ठेवायचं हाईट फक्त. इथला अमाऊंट तुम्ही जसं पाहिजे तसं सेट करू शकता. त्यानंतर ओके करायचं. त्यानंतर बघू शकता अशा प्रकारे आपला रिअलिस्टिक दिसेल डायरेक्ट. जसं काही मागे असे वॉल टाईप असतो ना, वॉलला कसं कलर मारलेला असतो त्या टाईप दिसतो. तर आता आपल्याला टेक्स्ट टायपिंग करायची. तर आपण इथं टेक्स्ट टायपिंगमध्ये जास्त वेळ घालवणार नाही आहे, आपण दुसऱ्या बाजूनेच घेणार आहे इकडून ड्रॅग करून. तर काय करायचं आहे, हा आपला टेक्स्ट आहे, यावरती क्लिक करायचं आहे. हा आपला टेक्स्ट आहे, दोन्ही पण कंट्रोल दाबून 2 सिलेक्ट करायचं आणि इकडे घ्यायचं आणि वरती करायचं. अशा प्रकारे सेट करायचं जसं पाहिजे तसं. ओके. त्यानंतर आपला फोटो थोडक्यात वरती घ्यायचा आणि आता काय करायचं आपल्याला, या दोन्ही टेक्स्टचा ग्रुपमध्ये करायचं आहे आपल्याला. इथं फोल्डर म्हणून असेल, ग्रुप करायचं. याची एक कॉपी मारून घ्यायची
अल्ट दाबून धरायचं ना असं फक्त माऊसने खाली ओढायचं. त्यानंतर कॉपी निघते किंवा कंट्रोल जी ने पण कॉपी निघते. आता काय करायचं, वरचा ग्रुप ऑफ ठेवायचा आणि आपल्याला आता याला टेक्स्चर लावायचं आहे. हा जो बॅकग्राऊंड आहे ना याचंच टेक्स्चर आपल्याला लावायचं आहे. तर काय करायचं आहे, दोन्ही पण ऑफ ठेवायचं, फक्त बॅकग्राऊंड दिसेल असं ठेवायचं. प्लसमध्ये जाऊन नवीन लेअर घ्यायची आणि अल्ट कंट्रोल शिफ्ट ई दाबायचं. त्यानंतर याची कॉपी इथे येईल डायरेक्ट. आता काय करायचं, हे पुन्हा आपल्याला ॲक्टिव्ह ठेवायचं करायचं आणि हा याचा डोळा ऑफ करायचा. आता काय करायचं, या ग्रुपमध्ये यायचं, एपिक्समध्ये जायचं आणि आपल्याला एक स्ट्रोक लावायचं आहे त्याला. अशा प्रकारचा आउटसाईड स्ट्रोक लावायचा आहे. त्याची ऑपेसिटी 100 ठेवायची आणि साईज तुमच्या मनाने जेवढा पाहिजे तुम्हाला स्ट्रोक तेवढा ठेवायचा आहे. अशा प्रकारे ठेवायचं आहे. ओके करायचं आहे आणि याला आता राईट क्लिक करायचं आहे आणि मर्ज ग्रुप करायचे, ओके करायचं. त्यानंतर काय करायचं, हे जे आपल्याला जे पुंजलेलं नाही ना त्याला फक्त इथून ब्रश घ्यायचा, ब्रश कमी करून घ्यायचा. अशा प्रकारे नॉर्मल ब्रश घ्यायचा आपल्याला, कोणताही व्हाईट कलर ठेवायचा आहे आणि अशा प्रकारे बुंजवून टाकायचा. हे फिल करून घ्यायचं सगळं अशा प्रकारे. आता काय करायचं आपल्याला, हा जो आपण कॉपी केलेला होता ना जो बॅकग्राऊंड त्याला ऑन करायचं आहे आणि कंट्रोल टी दाबायचं आहे आणि शिफ्ट अल्ट दाबून धरायचं आणि असं खाली ओढायचं, म्हणजे दोन्ही साईडनं होईल. जो आपला टेक्स्ट आहे ना त्याला पूर्ण झाकवायचं आहे आपल्याला, अशा प्रकारे पूर्ण झाकवायचं. त्यानंतर काय करायचं, राईट क्लिक करायचं आणि क्रिएट क्लिपिंग मास्क करायचं. त्यानंतर हा टेक्स्चर आहे ना जो तो पूर्ण आपल्या स्ट्रोक इफेक्टला लागून जाईल. आता काय करायचं, वरचा चालू करायचा. तर बघू शकता अशा प्रकारचा स्ट्रोक आलेला आहे. तर याला आपण हा जो टेक्स्ट आहे ना भागवत एकादशी त्याला पण आपण सेम हाच टेक्स्चर मारलेला आहे. फक्त काय करायचं, वरचा ओपन करायचा ग्रुप, याची अल्ट दाबून कॉपी मारून घ्यायची, कंट्रोल टी करायचं आणि असं कंट्रोल टी नाही केलं तर चालेल, असं वरती घ्यायचं आणि फक्त राईट क्लिक करायचं आणि क्रिएट क्लिपिंग मास्क करायचं. त्यानंतर कंट्रोल टी करायचं आणि असे जसा पाहिजे तुम्हाला तसा अशा प्रकारे सेट करून घ्यायचं. अशा प्रकारे दोन्ही साईडला लावायचं, असं वरती घ्यायचं आणि अल्ट दाबून इथे ऑप्शन येईल, असं केलं तरी शॉर्टकटमध्ये तुमचा क्रिएट क्लिपिंग मास्क होऊन जाईल. अशा प्रकारे सेट करायचं. आता आपण याला इफेक्ट लावलेले, तर आपण ते इफेक्ट डायरेक्ट इथून लावणार नाहीत, आपण इकडूनच ड्रॅग करू आणि त्याची माहिती सांगूयात, म्हणजे आपला वेळ वाचेल इथे. तर काय करायचं, इकडे यायचं आणि पहिल्यांदा तर आपल्या स्ट्रोक वरती जायचं, खालचा जो ग्रुप होता ना जो आपण ऑन ठेवलेला होता, म्हणजे ज्याला आपण मोठा टेक्स्चर मारला स्ट्रोक लावून, तो घ्यायचा आणि इथं अल्ट दाबायचं. जर कोणता पण तुम्हाला इफेक्ट जर कॉपी पेस्ट करायचं असलं ना, अल्ट दाबून धरायचं आणि मग असं उचलायचं आणि मग इकडे ड्रॅग करायचं, मग याच्यावरती ड्रॅग करायचं. तर तो दुसऱ्या आपल्या लेअरला बसला, तर तसं नाही मग त्याचं इकडून काढायचं आणि या ग्रुपमध्ये टाकायचं. तर अशा प्रकारचा टेक्स्चर बस मागचा बॉर्डर दिसेल आपल्याला. तर याची आपण माहिती सांगूयात आपण काय काय केलेलं आहे यामध्ये. तर पहिला इनर शॅडो लावलेला आहे, 35 ऑपेसिटी, यूज ग्लोबल लाईट ऑफ ठेवला तरी चालेल. इकडे डिस्टन्स 10 ठेवलेला आहे, साईज 23 ठेवलेला आहे, बाकी काय चेंजेस नाही आहेत. त्यानंतर ड्रॉप शॅडो लावलेला आहे पिंक कलरचा, इथूनच आपण घेतलेला आहे पिक करून आणि ओके केलेला आहे. 100% ऑपेसिटी. इथं अँगल चेंज केलेला आहे, हा अँगल सर्वात महत्त्वाचा आहे. हा अँगल जिकडे कराल ना त्याच्या ऑपोजिट साईडला तुमची ड्रॉप शॅडो दिसेल,
आता इकडे केलेला आहे तर तो इकडे झालेला आहे, आणि यामध्ये इकडे केलेला आहे तर इकडे आलेला आहे. अशा प्रकारे सेम ठेवलेला आहे. डिस्टन्स 7 आहे आपला, स्प्रेड 6 आहे, साईज 2 आहे, आणि बाकी काय नाही, दोन्हीकडे सेमच आहे, फक्त हा अँगल चेंज केलेला आहे. तर ओके करायचं आहे. त्यानंतर आपला जो हा भागवत टेक्स्ट आहे ना, त्याला आपण वेगळे इफेक्ट मारलेले आहे, ते पण आपण अशाच प्रकारे इकडून घेऊयात. तर कुठे गेला तो टेक्स्ट? हा बघा, हा ग्रुप. तर काय करायचं, याला फक्त अल्ट दाबून धरायचं आणि अशा प्रकारे उचलायचं इकडं, आणि इथे सेट करायचं. तर तो दुसऱ्या साईडला बसलेला आहे, इथून उचलायचं आणि यामध्ये टाकायचं. तर इथून उचलायचं आणि यामध्ये टाकायचं. बघू शकता आपला टेक्स्ट रेडी झालेला आहे. तर यामध्ये काय काय केलेलं आहे ते सांगतो आता. तर यामध्ये ना आपण पहिल्यांदा बेवल लावलेलं आहे, आउटर ब्लेवर आहे, आउटर बेवेल आहे, स्मूथ केलेलं आहे, डेप्थ त्याची 625 केलेली आहे, साईज 5 ठेवलेला आहे, सॉफ्टन 7 आहे, आणि बाकी काही अँगल काही सेमच आहे, वरती केलेलं आहे 90 डिग्रीमध्ये. आणि इथून हायलाईट मोड आपण कलर डॉज केलेला आहे, शॅडो मोड कलर डॉज केलेला आहे, आणि ब्लॅक अँड व्हाईट ठेवलेलं आहे. एवढंच केलेलं आहे, काही चेंजेस नाही जास्त. त्यानंतर इनर शॅडो लावलेला आहे, मल्टिप्लाय ब्लेंड ऑप्शन ठेवलेला आहे, आणि पिंक कलर केलेला आहे. त्यानंतर अँगल आपण 95 डिग्रीचा ठेवलेला आहे, खालून वरती दिसेल असा इनर शॅडो, म्हणजे आतली शॅडो. इनर शॅडो जी असते ना, ती आतली शॅडो, तुम्हाला नावावरून समजतच असेल. आणि बाकी काही चेंजेस नाही केलेलं आहे. इनर ग्लो लावलेला आहे इकडे, ऑपेसिटी 68 ठेवलेले आहे, त्याला नॉईज मारलेला आहे, नॉईजने खूप छान दिसतं, नॉईज मारलेला आहे 30%. आणि बाकी काय इकडे साईज 23 ठेवलेला आहे, आणि इकडे रेंज 50%. हे तर काही चेंजेस नाही केलेलं, आधीपासूनच येते. त्यानंतर एक आउटर ग्लो मारलेला आहे आपण, ऑपेसिटी 36 ठेवलेली आहे, आणि साईज 23 ठेवलेला आहे. त्यानंतर आहे ना, त्यानंतर काय नाही, एवढंच आहे फक्त. आणि ड्रॉप शॅडो आहे आपला एक ब्लॅक कलरचा, मल्टिप्लाय त्याचा ब्लेंड ऑप्शन केलेला आहे, आणि ऑपेसिटी 82 ठेवलेलं आहे, आणि इथे डिस्टन्स 6 आहे, साईज 7 आहे. बस एवढंच आहे, बाकी काही जास्त नाही आहे. आता आपल्याला खालचा टेक्स्ट मारायचा आहे. तर हा फॉन्ट सांगायचा राहिला, हा फॉन्ट कोणता आहे. तर हा DG Kali 05 हा फॉन्ट आपण ठेवलेला आहे इथे. तर इकडे यायचं आहे आता पुन्हा आपल्याला, आणि जे हे आपणास शुभेच्छा वगैरे आहेत ना, ते आपल्याला त्या साईडला घ्यायचं आहे. तर दोन्ही सिलेक्ट करायचं, आणि याचं रॅक्टँगल पण कंट्रोल दाबून सिलेक्ट करून घ्यायचं आपल्याला. कंट्रोल प्रेस करून जर कोणता पण सिलेक्ट केला ना, तर तो इझिली सिलेक्ट होतो. आता काय करायचं, ड्रॅग करायचं आहे आपल्याला इकडे. अशा प्रकारे वरती घ्यायचं आहे आपल्याला, वरती सेट करून द्यायचं. तर हा आपला क्रिएट क्लिपिंग मास्क निघालेला आहे, तो अल्ट दाबून प्रेस केला तर तो पुन्हा जातो मध्ये. आता आपल्याला काय करायचं आहे, आपला दुसराच टेक्स्ट आलेला आहे सुकून ड्रॅग करून, तर तो आपण ऑफ करू सध्यापुरता ऑफ ठेवू. आणि आता हा जो आपला टेक्स्ट आहे ना, याचा फॉन्ट कोणता आहे माहिती आहे का? तर याचा हा DG Kali 05 हा आपण शोधूयात कोणता फॉन्ट आहे. तर याला फक्त कंट्रोल शिफ्ट करायचं आहे, आपल्या कंट्रोलने कंट्रोल प्रेस करून धरायचं आहे, आणि खाली घ्यायचं आहे, सॉरी कंट्रोल T दाबायचं आहे आणि खाली घ्यायचं आहे. त्यानंतर याचा जो रॅक्टँगल आहे ना, तो आपल्याला खाली घ्यायचा आहे. तर या रॅक्टँगलला आपण एक इफेक्ट मारलेला आहे, सॅटिन म्हणून मारलेला आहे, कलर डॉज ठेवलेला आहे, ब्लेंड ऑप्शन रेड कलर केलेला आहे, 68, ऑपेसिटी डिस्टन्स 95, आणि साईज 250. एवढंच केलेलं आहे, जास्त काय नाही. याला कंट्रोल T करायचं आणि खाली घ्यायचं, अशा प्रकारे खाली घ्यायचं. थोडक्यात कम्प्युटरचा लॅगिंग इश्यू आहे, त्यामुळे जरा प्रॉब्लेम येतोय आपल्याला. त्यानंतर रॅक्टँगल दुसरा आणलेला होता, तो पण अशा प्रकारे खाली
घ्यायचं आहे आपल्याला. त्यानंतर इकडून आपण दुसरा टेक्स्ट घेऊन येऊ ड्रॅग करून. आय थिंक तुम्हाला समजत असेल सगळं. हा DG कॅली 03 फॉन्ट आहे, हा मंगलमय शुभेच्छावाला. आणि जो हा वाला आहे ना तो 05 आहे, आणि हा पण तोच आहे. सॉरी, दोन्ही पण सेम आहे. 05 आहे हा पण, आणि हा पण तोच आहे, दोन्ही पण सेम आहे. तर काय करायचं आता आपल्याला, तर हा मंगलमय शुभेच्छावाला फॉन्ट आपल्याला उचलून इकडे ड्रॅग करायचा. आता आपल्याला खाली घ्यायचं आहे, साईज कमी करायची आणि अशा प्रकारे सेट करायचं. तर हा वरच्या एरोने आपल्याला वरती घ्यायचं आहे. आपल्याला कीबोर्डचा जो वरचा एरो असतो ना त्याने अशा प्रकारे वरती घ्यायचं. त्यानंतर मंगलमय शुभेच्छावाला टेक्स्ट अशा प्रकारे वरती घ्यायचं. त्यानंतर हा रेक्टँगल आपल्याला याच्या खाली सेट करून घ्यायचा आहे. थोडा मला वाटत आहे थोडक्यात तुम्हाला कन्फ्यूज झाल्यासारखं वाटत असेल, पण काय करायचं, खूप जास्त लेयर आहेत त्यामुळे. पण कन्फ्यूज नका होऊ, फक्त स्टेप बाय स्टेप तुम्ही बघा. तर हे तिन्ही पण सिलेक्ट करायचे आपल्याला 4 आणि एक फोल्डरमध्ये टाकायचं, म्हणजे जास्त कन्फ्युजिंग होत नाही अशा प्रकारे. आता काय करायचं आपल्याला, इथं आपण एक मंडला आर्ट ॲड केलेला आहे. हा बघा मंडला आर्ट. तर हे मंडला आर्ट आपल्याला इकडे ॲड करायचे. तर फक्त यावरती क्लिक करायचं, मंडला आर्ट बघू शकता तुम्ही, आणि हे ड्रॅग करून घ्यायचं, इकडे ड्रॅग करायचं आणि इकडे घ्यायचं अशा प्रकारे. तर त्यानंतर कंट्रोल T प्रेस करायचं आणि अशा प्रकारे सेट करायचं. याला आपण ओव्हरली इफेक्ट दिलेला आहे, अशा प्रकारे ओव्हरली इफेक्ट दिलेला आहे, बाकी काही चेंजेस नाही. आता याची कंट्रोल J मारून कॉपी घेऊ काढून, कंट्रोल T करू आणि याचं इकडे घेऊ आपण, अशा प्रकारे सेट करू. बघू शकता अशा प्रकारे सेट झालेलं आहे. त्यानंतर आता काय करायचं आपल्याला, आता आपण इथे एक जो असतो ना सुविचार म्हणतात किंवा एखादा थॉट तो आपल्याला ॲड करायचा आहे. तो आपण तिकडून हा वाला ड्रॅग केलेला होता, परत करू आपण. तर हा फक्त ड्रॅग करायचे, 2 ॲड केलेलं आहे, इकडे एक आणि इकडे एक. तर हे दोन्ही पण एकदाच आपण घेऊ ड्रॅग करून, अशा प्रकारे इकडे ड्रॅग करायचं आहे. तसं जर विदाऊट ड्रॅगिंग व्हिडिओ बनवायला गेलो ना तर 1 ते 2 तास लागतील. त्यामुळेच जरा शॉर्टमध्ये 1 तासात आपली संपूर्ण व्हिडिओ कवर झाली पाहिजे, त्यासाठी मी ड्रॅग करून घेतोय. तर दोन्ही पण इकडे सेट करायचे. यांना आपण दोघांना पण ड्रॉप शॅडो मारलेला आहे. ड्रॉप शॅडो ब्लॅक कलरचा कलर बन ठेवलेला आहे त्याचा, आणि इकडे केलेला आहे अँगल 2 ठेवलेला आहे, डिस्टन्स 4, स्प्रेड 6 आणि साईज 2. ओके. त्यानंतर कलर याचा आपण वायलेट ठेवलेला आहे, अशा प्रकारचा पर्पल कलर. दोन्हींचा सेम सेटिंग, दोन्ही पण सेम सेटिंग आहे. तर हे एक्स्ट्रा आपण डिलीट करून टाकू. तर आता आपल्याला काय ॲड करायचे, फुलांचा जो PNG आहे ना, ही फुलांची PNG ही ॲड करायची आहे. याला आपण यांना आपण टेक्स्ट इफेक्ट मारलेला होता ना, तोच या फुलांना पण मारलेला आहे. तर काय करायचं, हे फुलांचं सिलेक्ट करायचं, इकडे अशा प्रकारे ड्रॅग करायचं, इकडे कंट्रोल T प्रेस करायचं आणि हे अशा प्रकारे सेट करायचं आहे, अशा प्रकारे. तर परत अल्ट दाब प्रेस करून धरायचं ना, असं खाली ओढायचं म्हणजे कॉपी निघेल. परत कंट्रोल T प्रेस करायचं. आता आपल्याला इकडे सेट करायला काय करायचं आहे, राईट क्लिक करायचं आणि फ्लिप हॉरिझॉन्टल करायचं, म्हणजे ते असं उलटं होईल. तर आता असं आपल्याला सेट करायचं अशा प्रकारे, बघू शकता अशा प्रकारे सेट करायचं आहे. आता आपल्याला काय करायचं, हा फोटो आहे ना आपला विठ्ठलांचा श्री,
तर तो असा वरती घ्यायचा आहे थोडक्यात अशा प्रकारे. त्यानंतर काय करायचं आहे, हा संपूर्ण ग्रुप आहे, हा पूर्ण टेक्स्ट आहे ना, याला आपल्याला एक ग्रुपमध्ये टाकायचं आहे. अशा प्रकारे ग्रुप बनवायचे आहेत आपल्याला दोन्ही पण, म्हणजे जास्त कन्फ्युजिंग होणार नाही आपण. तर हे दोन्ही पण ग्रुप आता सिलेक्ट करायचे, Ctrl+T प्रेस करायचं आणि अशा प्रकारे वरती खेचायचं, वरती ठेवायचं अशा प्रकारे. त्यानंतर हे असेल ना खालचा टेक्स्ट, तो Ctrl+T करायचा आणि अशा प्रकारे वरती घ्यायचं. थोडक्यात कन्फ्यूज होतो लेअरमुळे आपण. तर अशा प्रकारचं दिसतंय आपलं टेक्स्ट. आता आपल्याला पुन्हा एक मंडला आर्ट घ्यायचं आहे. याची कॉपी Ctrl+J किंवा Alt प्रेस करून करायचं आहे आणि Ctrl+T करायचं आहे आणि वरती घ्यायचं आहे, जो आपल्याला श्री विठ्ठलांच्या मागे लावायचं आहे. अशा प्रकारे Alt प्रेस केलं ना आणि त्यानंतर खाली केलं तर चारही बाजूने सेम खाली होतं, सेम पूर्ण फोटो होतो. तर जर Alt प्रेस नाही केलं तर अशा प्रकारे होतं, जे व्यवस्थित नाही वाटत. आणि Alt प्रेस केलं तर मग चारही बाजूने सेम होतं. अशा प्रकारे धरायचं आणि हा मंडला आर्ट आपल्याला या फोटोच्या मागे करायचं आहे. खाली असं ड्रॅग करीत घ्यायचं खाली. त्यानंतर बघू शकता इथं फोटो आहे आपला, इथं खाली ठेवायचं आहे आपल्याला, तर तो खाली येईल. बघू शकता अशा प्रकारे खाली येईल. तर Ctrl+T मारायचं, व्यवस्थित ॲड करून घ्यायचं. त्यानंतर काय करायचं आपल्याला, Ctrl+R दाबायचं आहे, म्हणजे आपलं रुलर ॲक्टिव्ह होईल किंवा इथून पण आपण रुलर ॲक्टिव्ह करू शकतो. तर इथं शोधत बसण्यापेक्षा ना Ctrl+R दाबा, म्हणजे आता ऑफ झाले. Ctrl+R दाबल्यावर आता ऑन झाले. तर इथून एक आपल्याला लाईन घ्यायची आहे, इथून अशी ओढायची लाईन अशा प्रकारे, म्हणजे सेंटर आपल्याला निघेल. बघू शकता आपली इमेज एकदम सेंटरला आलेली, सेंटरला सेट केलेली आपण. थोडक्यात इथं अशा प्रकारे भाग बघायचा जो सेंटरला आहे, तर सेंटरला आपली इमेज आलेली आहे. म्हणजे आपली इमेज साईडला पण जात नाही जास्त आणि कोणत्या साईडला जात नाही, डिझाईन सेम सेंटरला असते. तर आता काय करायचं आपल्याला, आता थोडंच काम राहिलेलं आहे आपलं. आता आपल्याला इथं शेपमधून एक सर्कल शेप घ्यायचं आहे, इलिप्स शेप म्हणतात त्याला. त्यानंतर शिफ्ट होल्ड करून धरायचं आहे आणि अशा प्रकारे ओढायचं आहे, म्हणजे एकदम सर्कल टाईप होतं. अशा प्रकारे झालं. आता याला आपल्याला कलर द्यायचा आहे. तर गुलाबी इथला कलर दिला तरी आपल्याला चालेल किंवा दुसरा कलर तुमच्या मनाने पण देऊ शकता. आता Ctrl+T प्रेस करायचं आहे आणि याच्या मागे घ्यायचे अशा प्रकारे आणि थोडक्यात साईज मोठी करून घ्यायची. आता काय करायचं, हा इलिप्स आहे ना आपल्या फोटोच्या मागे घ्यायचा, मंडला आर्टच्या वरती फोटोच्या मागे, आणि याचा ब्लेंडिंग ऑप्शन आपल्याला इथून ओव्हरले करायचं अशा प्रकारे. तर बघू शकता एकदम भारी दिसतंय ते. Ctrl+T प्रेस करायचं आणि थोडक्यात मोठं वगैरे करून घ्यायचं अशा प्रकारे. हां, आता छान दिसतंय ना. तर बघू शकता अशा प्रकारची आपली डिझाईन झालेली आहे. इकडे बघू शकता कशी बनवलेली आहे, इकडे अशी केलेली आहे आणि इकडे अशी झालेली आहे. मित्रांनो, थोडक्यात फरक तर असणारच आहे, कारण डबल डिझाईन केली ना तर पूर्ण सेम टू सेम होतच नाही. किती पण वेळा बनवा तुम्ही, पूर्ण सेम टू सेम होत नाही. तर बघू शकता अशा प्रकारची आपली डिझाईन तयार झालेली आहे. बघू शकता ही आपली जी मी सांगितलेली मी बनवलेली डिझाईन आणि आता आपण बनवलेली डिझाईन अशा प्रकारची झालेली. तर आता आपल्याला काय करायचं आहे, आता आपल्याला फायनल टच इफेक्ट द्यायचा आहे, जो कॅमेरा रॉमधून देतात. तर काय करायचं, इथं प्लस करायचं, Ctrl+Shift+Alt आणि E दाबायचं. त्यानंतर याची पूर्ण कॉपी येईल. आता याला कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट करायचं आहे. त्यानंतर कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट येईल. आता आपल्याला
फिल्टरमध्ये जायचं आणि कॅमेरा रॉमध्ये जायचं. थोडक्यात वेळ घेईल कॅमेरा रॉ लोडिंगला. त्यानंतर आता आपल्याला इथं ब्राउज प्रोफाईलमध्ये जायचं आणि इथं सगळ्यात भारी जो असतो ना आपला फिल्टर ते मारायचे. यातले सगळे चांगले आहेत, जे पण तुम्हाला आवडतील ते तुम्ही मारू शकता. 1 2 3 हा पहिला एकदम छान दिसतोय. तर याची थोडक्यात आपण कमी जास्त अमाऊंट ठेवून करायचं आहे. अशा प्रकारे बघू शकता. आता आपल्याला ओके करायचं आहे फक्त. तर बघू शकता आता आपली डिझाईन त्या डिझाईन सारखीच दिसते. आता ही डिझाईन बघा आणि ही डिझाईन बघा, मागच्यापेक्षा ही जास्त चांगली दिसते आता मला तर वाटतं. बघू शकता आपली अशा प्रकारची डिझाईन झालेली आहे. आता तुम्हाला जर सेव्ह करायचे असेल तर फाईलमध्ये जायचं आणि इथं सेव्ह असेल, सेव्हवरती क्लिक करायचं, क्रिएट ऑन युअर कम्प्युटर करायचं आणि जिथे पण तुम्हाला सेव्ह करायचे, समजा मला ह्या आपल्या ऑर्डरमध्ये सेव्ह करायची तर इथून आपल्याला PSD सेव्ह करायचे असेल तर फोटोशॉप PSD म्हणून करा. पण मला तर वाटतं टिप फाईल करा तुम्ही, म्हणजे PSDला कसा PS लोगो येतो, टिप फाईल केली तर सेम PSDच असते, फक्त त्याचा फोटो येतो. आपल्याला शोधायला जास्त मेहनत लागत नाही. तर टिपमध्ये केली तर जास्त तुमचा फायदा आहे. तर आता आपल्याला टिप किंवा PSDमध्ये नाही करायची, आता आपल्याला इमेजमध्ये करायची. तर इथं क्लिक करायचं आणि JPGमध्ये करायचं. JPG इथं आपण एक हे टायटल देऊ त्याला, एकादशी म्हणून. आणि आता सेव्ह करू. सेव्हवरती क्लिक करायचं आणि इथं आपल्याला लार्ज फाईल काम सिलेक्ट करायचं. क्वालिटी 12 ठेवायची, म्हणजे आपली इमेज फुल HD मध्ये दिसते. तर फक्त आता ओके करायचे आणि इथे सेविंग गेले. सेविंग झाल्यानंतर आपली इमेज इथे यशस्वीरित्या सेव्ह झालेली आहे आपल्या फाईलमध्ये. तर मित्रांनो, व्हिडिओ कशी वाटली तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि काही माझ्याकडून स्टेप वगैरे थोडक्यात गडबड झाली असेल तर आपण नेक्स्ट व्हिडिओ अजून यापेक्षा चांगली आणि बेसिक टू ॲडव्हान्स बनवू. तर कशी वाटली हे नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. खूप काही तुम्हाला या चॅनलवरती शिकायला मिळणार आहे अजून. तर भेटूया पुढच्या एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद आणि सबस्क्राईब नक्की करा.